नमस्कार विद्यार्थ्यांनो. या अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण घटनापत्रक आणि नियमावली यामधील फरक हा भाग पाहिलेला आहे, की घटनापत्रक आणि नियमावली हे कंपनीची स्थापना करीत असताना अतिशय महत्त्वाचे असलेले 2 दस्तऐवज आहेत. त्याशिवाय कोणत्याही कंपनीची स्थापनाच होऊ शकत नाही. हा भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे. आज आपण पुढचा भाग सुरू करणार आहोत. त्यापूर्वी जाता पुन्हा एकदा आजच्या घटनापत्रक आणि नियमावली यातील फरकातील काही उजळणी आहे, ते आपण जाता पाहूया. आपण फरक पाहताना पाहिलेला होता, की घटनापत्रक म्हणजे कंपनी कायद्याने मूलतः तयार केलेला आणि वेळोवेळी बदलता येणारा दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक. तर नियमावली म्हणजे नियमावली पूर्वीच्या किंवा सध्याच्या कायद्यानुसार तयार करण्यात येणारा आणि अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम असणारा दस्तऐवज म्हणजे नियमावली. त्यानंतर फरकामध्ये आपण पहिला पॉइंट पाहिलेला होता, की घटनापत्रक हा मूलभूत पायाभूत दस्तऐवज आहे, म्हणून त्याला प्रथम स्थान आहे, तर नियमावलीला दुय्यम स्थान आहे. घटनापत्रकात कंपनीची उद्दिष्टे आणि सभासदांची जबाबदारी, भांडवल इत्यादी विषयी माहिती दिलेली असते, तर कंपनीच्या नियमावलीत अंतर्गत प्रशासनाचे नियम दिलेले असतात. तिसरा पॉइंट आपण पाहिलेला होता, की घटनापत्रकाला कंपनीचा व्यवसाय चालवण्याचा अधिकार देणारी सनद असं मानतात आणि म्हणून त्या दृष्टीने घटनापत्रक हे कंपनीचे जीवन असते. तर कंपनीचे उद्दिष्ट आणि अधिकार कार्यपद्धती कशी असेल हे ठरवण्याचं काम नियमावली करते, म्हणून त्याला जीवन मार्ग असे म्हटले जाते. त्यानंतर घटनापत्रकातील उद्देश कलम कंपनीची व्याप्ती ठरविते आणि म्हणून ते कार्यक्षेत्राची चौकट घालून देते असे आपण म्हणतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर घटनापत्रक ही कंपनीची चौकट ठरते किंवा लक्ष्मण रेषा ठरते असं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तर नियमावली ही घटनापत्रकाने घालून दिलेल्या चौकटीच्याच अंतर्गत कार्याचे नियमन करते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर कंपनी घटनापत्रकाने घालून दिलेल्या चौकटीबाहेर कोणतीही कृती करू शकत नाही आणि केल्यास ते अधिकारबाह्य कृत्य ठरते. तर कंपनी नियमावलीने घालून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर एखादी कृती करू शकते, परंतु ती घटनापत्रकाच्या अंतर्गतच असली पाहिजे. त्यानंतर फरकामध्ये आपण पुढचा भाग पाहिलेला होता, की घटनापत्रकाने घालून दिलेल्या चौकटीबाहेर एखादे कृत्य केल्यास ते अधिकारबाह्य कृत्य ठरते व त्याला पश्चात संमती मिळत नाही. परंतु नियमावलीने घालून दिलेल्या मर्यादेबाहेर एखादी कृती करता येते, पण ती जर घटनापत्रक अंतर्गत असेल तर सभासद त्याला पश्चात संमती देऊ शकतात. 7वा पॉइंट आपण पाहिलेला होता त्यामध्ये, की घटनापत्रकास वारंवार बदल करता येत नाही, म्हणून त्याला न बदलणारी सनद असं म्हणतात. तर नियमावलीत घटनापत्रकाच्या मानाने नियमावलीत बदल करणे सोपे असते. 7वा पॉइंट आपण पाहिलेला होता 8वा, तो म्हणजे घटनापत्रकमुळे कंपनी आणि बाहेरचे जग यांच्याशी संबंध प्रस्थापित होतात. तर नियमावलीमुळे कंपनी आणि सभासद आणि अंतर्गत अधिकारी वर्ग यांच्याशी संबंध प्रस्थापित होतात. 9वा पॉइंट आपण पाहिलेला होता ते म्हणजे घटनापत्रकात मोजकीच विधाने असतात, परंतु ती महत्त्वाची असतात आणि ते कंपनीला पाळावीच लागतात. तर नियमावलीत दिलेले नियम असतात, त्यातले काही नियम कंपनी काही वेळेला पाळतही नाही किंवा त्याचा उपयोगही होत नाही. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलेलं होतं ते म्हणजे, की नोंदणी अधिकाऱ्याकडे घटनापत्रकाची नोंदणी करणे सक्तीचे आहे, करावीच लागते. मग ती खाजगी असो किंवा सार्वजनिक असो. तर नियमावलीमध्ये जी सार्वजनिक कंपनी आहे, तिने जर टेबल ए मधील नियम घेतलेले असतील, तर त्या नियमावलीची नोंदणी सक्तीची नसते किंवा केली नाही तरी चालते. तर अशा प्रकारे आपण घटनापत्रक आणि नियमावली यामधील फरक पाहिलेला होता. आज आपण त्याचा पुढील भाग सुरू करीत आहोत, तो म्हणजे कंपनीचे घटनापत्रक व नियमावलीचे सिद्धांत. ते आता कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावलीचा पालन करीत असताना त्याच्या अंतर्गत कायद्यानुसार त्याला काय महत्त्व आहे, त्यानुसार त्याचे काय सिद्धांत आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. हा सिद्धांत काय सांगतो आपण पाहूया. तर
या सिद्धांतानुसार असं म्हटलेलं आहे, की कंपनीचे घटनापत्रक व नियमावली ही कंपनीचे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. त्यांची नोंदणी ही नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे आवश्यक असते. अशी नोंदणी केल्यानंतर हे दोन्ही दस्तऐवज खाजगी न राहता सार्वजनिक दस्तऐवजाचे स्वरूप त्यांना प्राप्त होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कंपनीशी व्यवहार किंवा करार करताना प्रत्येक व्यक्तीला घटनापत्रक व नियमावलीतील तपशील संपूर्णपणे माहीत आहे व त्यात नमूद केलेल्या सर्व व्यवस्थांशी तो परिचित आहे, असे गृहीत धरले जाते. कंपनीच्या घटनापत्रक व नियमावलीची नोंदणी करण्यात आल्यानंतर कंपनीशी व्यवहार व करार करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला हे दस्तऐवज सहज पाहता आणि वाचता येऊ शकतात. म्हणून अशा व्यक्तीने करार करताना या व्यवस्थेचा फायदा घेऊन आवश्यक ती माहिती या दस्तऐवजातून मिळवली आहे, असे मानले जाते. यालाच रचनात्मक सूचनेचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे या सिद्धांतानुसार काय सांगितलेलं आहे, की एखाद्या व्यक्तीला जर कंपनीशी व्यवहार किंवा करार करायचा असेल, तर त्या व्यक्तीने कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावली वाचली पाहिजे आणि त्यातले नियम माहीत करून घेतले पाहिजेत. आता हे घटनापत्रक आणि नियमावली ह्या सार्वजनिक दस्तऐवज आहेत. ते काही गोपनीय दस्तऐवज नाहीत आणि कोणत्याही कंपनीच्या मुख्य कार्यालयात हे दस्तऐवज वाचनासाठी उपलब्ध असतात. आणि म्हणून जी व्यक्ती या कंपनीशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणार असेल किंवा करार करणारा असेल, तर त्या व्यक्तीने पहिल्यांदा त्या कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावली वाचली पाहिजे. त्यातील नियम माहीत करून घेतले पाहिजेत आणि मगच कंपनीशी व्यवहार केला पाहिजे, असा हा सिद्धांत सांगतो. थोडक्यात कंपनीशी व्यवहार करण्यापूर्वी या घटनापत्रक आणि नियमावलीच्या आधारे तिसऱ्या व्यक्तीने किंवा थर्ड पार्टीने कंपनीच्या या घटनापत्रकातील आणि नियमावलीतील नियमांचा अभ्यास करूनच आपली फसवणूक होणार नाही, या दृष्टीने त्या कंपनीशी व्यवहार केले पाहिजेत. त्यानंतर दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. तर अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत काय सांगतो पाहूया आपण, की कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावली ही दोन्ही कागदपत्रे किंवा दस्तऐवज सार्वजनिक कागदपत्रे समजली जातात. त्यामुळे ही कागदपत्रे कोणीही पाहू शकतो व वाचू शकतो. कंपनीशी व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कंपनीचे घटनापत्रक व नियमावली वाचली पाहिजे आणि त्यानंतरच व्यवहार केला पाहिजे, असे गृहीत धरण्यात आलेले आहे. हे आपण पहिल्या सिद्धांतामध्ये पाहिलेलं आहे. तर या सिद्धांतानुसार कोणतीही व्यक्ती घटनापत्रकात अथवा नियमावलीतील तरतुदीबद्दल अज्ञान प्रकट करून कंपनीबरोबर केलेल्या अनियमित अथवा कायदेशीर व्यवहाराबद्दल संरक्षण प्राप्त होऊ शकत नाही. परंतु बऱ्याचदा घटनापत्रक अथवा नियमावलीतील एखाद्या व्यवहाराबद्दल काही अटी, गतिविधी इत्यादींचे पालन करून व्यवहार करावा असे ठरलेले असल्यास या दस्तऐवजाच्या तपासणीतून त्या अटी पूर्ण केल्या आहेत की नाहीत अथवा विशिष्ट गतिविधींचे पालन झाले आहे किंवा नाही याबद्दल काहीच ठरवता येत नाही. बाहेरील व्यक्तीला कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाच्या उणिवा किंवा दोष किंवा त्रुटींची माहिती करून घेण्यास कोणताच मार्ग उपलब्ध नसतो आणि म्हणून न्यायालयाने आणि म्हणून न्यायालयाने कंपनीशी व्यवहार करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत लागू केला आहे व या अंतर्गत व्यवस्थापनाच्या सिद्धांतानुसार कंपनीशी विश्वासाने व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना असे मानण्याचा अधिकार आहे की घटनापत्रक आणि नियमावली या सार्वजनिक दस्तऐवजात नमूद केलेल्या गतिविधी अटींचे योग्य प्रकारे पालन करण्यात आलेले आहे आणि अंतर्गत गतिविधींच्या नियमिततेबाबत चौकशी करण्याची गरज अथवा जबाबदारी त्याच्यावर नाही. आता काय हा सिद्धांत सांगतो? तर या सिद्धांतानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे, की ज्या व्यक्तीला कंपनीशी व्यवहार किंवा करार करायचा असेल, तर त्या व्यक्तीने ती माहिती घेणं गरजेचं आहे. परंतु काही वेळेला काय होतं, की ठीक आहे तुम्ही घटनापत्रक आणि नियमावली ही वाचायला उपलब्ध आहे, पाहायला उपलब्ध आहे म्हणून ते तुम्ही वाचू शकता, पाहू शकता, त्यातील नियम माहीत करून घेऊ शकता. पण जे अंतर्गत व्यवस्थापन चालू आहे, तर ते अंतर्गत व्यवस्थापन कसं आहे? याची माहिती मिळवणं अवघड असतं. कारण कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला त्या कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे कोणी माहिती देईल असं शक्य नसते किंवा अंतर्गत व्यवस्थापनाविषयीची माहिती बाहेरच्या व्यक्तीला मिळेल हे शक्य नसते. आणि मग अशा वेळेला ती व्यक्ती काय करते, तर समोरच्या व्यवस्थापनावरती किंवा कंपनीच्या व्यवस्थापनावरती विश्वास ठेवून त्या विश्वासाने त्या कंपनीशी व्यवहार
किंवा करार करत असते. मग अशा वेळेला कंपनी कायदा सांगतो, की जर एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनावरती विश्वास ठेवून एखादा करार केलेला असेल आणि जर जर त्याची फसवणूक झाली, तर मात्र ती जबाबदारी ही त्या अंतर्गत व्यवस्थापनावरती असते. कारण बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीने दरवेळेलाच तुमच्या अंतर्गत व्यवस्थापनाची माहिती घेतली पाहिजे. कारण ती मिळणे अशक्य असते. माहिती देणं पण अशक्य असते आणि मग त्यामुळे तो विश्वासाने व्यवहार करतो आणि मग तो विश्वास पाळण्याची जबाबदारी ही कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनावरती असते. कारण समोरची व्यक्ती तुमच्या व्यवस्थापनावरती विश्वास ठेवून समोरच्या व्यक्तीशी करार करत असते आणि म्हणून अंतर्गत व्यवस्थापनाची ती जबाबदारी आहे, की तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही फसवणूक करता कामा नये. आणि म्हणून इथं कंपनी कायदा या सिद्धांतानुसार सांगतो, की समोरची व्यक्ती जर व्यवस्थापनावरती विश्वास ठेवून व्यवहार करत असेल, तर तो व्यवहार घटनापत्रक आणि नियमावली याच्या अंतर्गत राहून योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी ही अंतर्गत व्यवस्थापनाची आहे. ती समोरच्या व्यक्तीची किंवा बाहेरील व्यक्तीची नाही, असा हा सिद्धांत सांगतो. थोडक्यात या सिद्धांतामुळे कंपनीशी व्यवहार करणाऱ्या बाहेरच्या व्यक्तीला एक प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे. कारण याच्यामुळे ती जबाबदारी बाहेरच्या व्यक्तीची नाही. अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम पाळण्याची जबाबदारी ही बाहेरच्या व्यक्तीची नाही. तर अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम पाळण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची आहे आणि ती त्याने पाळली पाहिजे, असा हा सिद्धांत सांगतो. आणि म्हणून त्याला अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा सिद्धांत आहे तो म्हणजे अधिकार बाह्य सिद्धांत. हा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा असा सिद्धांत आहे. आपण अ, अ, वा घटनापत्रक आणि नियमावलीचा फरक पाहताना पण याविषयी चर्चा केलेली आहे. तर आता अधिकार बाह्य सिद्धांत काय सांगतो ते पाहूया. तर घटनापत्रकातील उद्देश कलमाद्वारे नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली कार्ये किंवा क्रिया करण्याचा अधिकार संबंधित कंपनीला असतो. म्हणजेच घटनापत्रकातील उद्देश कलमाने कंपनीच्या कारभाराची आणि कार्यक्षेत्राची व्याप्ती निर्धारित केलेली असते. त्या चौकटीत राहूनच कंपनीला आपला व्यवहार किंवा व्यवसाय करावा लागतो. घटनापत्रकात जी गोष्ट उद्देश कलमात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नमूद केलेली नसेल आणि ती गोष्ट कितीही योग्य व कायदेशीर असली तरी ती कंपनीला करता येणार नाही. अशी गोष्ट किंवा कृत्य कंपनीने जर केले व ते कृत्य अधिकारबाह्य समजले जाईल आणि कायद्याने त्यास मान्यता मिळणार नाही. कंपनीच्या अधिकारबाह्य कृत्यास बहुसंख्य जरी भागधारकांनी संमती दिलेली असली तरी त्यास मान्यता मिळत नाही आणि ते कृत्य बेकायदेशीर किंवा अवैध समजले जाते. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे, की कंपनीच्या आपण जे 6 कलमे पाहिलेले आहेत कंपनीच्या घटनापत्रकातील, त्यामध्ये उद्देश कलम असते आणि त्या उद्देश कलमात जे उद्देश दिलेले आहेत, त्या उद्देशाला धरूनच कंपनीला व्यवहार करावा लागतो. ते उद्देश सोडून जर बाहेरचे उद्देश केले गेले किंवा बाहेर त्या उद्देशाव्यतिरिक्त जर कंपनी इतर काही गोष्टी करत असेल, तर त्या कृतीला मान्यता दिली जात नाही. आणि कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश सोडून त्याच्या व्यतिरिक्त जर एखादे कंपनीचे व्यवस्थापन कार्य करीत असेल, तर ते कृत्य हे अधिकारबाह्य कृत्य समजलं जातं. जरी बहुसंख्य भागधारकांनी जरी त्या कृत्याला संमती दिलेली असली, संचालक मंडळाने जरी त्याला संमती दिलेली असली, पण ते जर घटनापत्रकातील उद्देश कलमानुसार नसेल, तर असे कृत्य हे अधिकारबाह्य कृत्य समजले जाते. ते बेकायदेशीर कृत्य समजले जाते किंवा अवैध कृत्य समजले जाते आणि कंपनीवरती ते बंधनकारक राहत नाही, असा हा कायदा सांगतो. तसेच कंपनीच्या कारभाराच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अधिकारबाह्य सिद्धांताला मूलभूत सिद्धांत मानले जाते. या सिद्धांतामुळेच कंपनीचे भांडवल अवैध कामात खर्च होणार नाही याची काळजी घेता येते. कंपनीच्या व्यवस्थापनात शिस्त निर्माण करता येते आणि संचालकाच्या कारभारावर नियंत्रण ठेवता येते. तर ह्या कारभाराचा फायदा काय होतो किंवा ह्या सिद्धांताचा फायदा काय होतो? तर या सिद्धांतामुळे संचालक मंडळावरती एक प्रकारचं नियंत्रण राहतं. आपण केलेली कृती ही घटनापत्रकाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाणार नाही किंवा अधिकारबाह्य ठरणार नाही, याची जबाबदारी ही संचालक मंडळाला घ्यावी लागत असते. कोणताही निर्णय घेताना आपलं कार्य हे या व्यवस्थापनाच्या आणि घटनापत्रकाच्या नियमाअंतर्गतच राहील, ही खबरदारी घेण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची असते. आणि म्हणून या अधिकारबाह्य सिद्धांतामुळे एक प्रकारे
या कंपनीच्या कारभारात शिस्त निर्माण होते आणि संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण राहते आणि म्हणून कंपनीच्या दृष्टिकोनातून, भागधारकांच्या दृष्टिकोनातून आणि बाहेरील करार आणि व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हा अधिकारबाह्य सिद्धांत अतिशय महत्त्वाचा समजला जातो आणि म्हणून त्याला कंपनीचा मूलभूत सिद्धांत असे सुद्धा म्हटले जाते. कारण या सिद्धांतामुळे कोणत्याही कंपनीच्या अधिकाऱ्याला कंपनीच्या घटनापत्रकाच्या बाहेर जाऊन किंवा नियमावलीच्या बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारची कृती करता येत नाही. आणि जरी केली तरी त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या व्यक्तीवर राहते, त्या संचालकावर राहते आणि जर केली तर ती अधिकारबाह्य कृती समजली जाते आणि ती कोणावरही बंधनकारक राहत नाही. आणि म्हणून या सिद्धांताला या कंपनीच्या सर्व व्यवहारामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारचे हे 3 सिद्धांत आहेत, जे कंपनीच्या घटनापत्रक आणि नियमावलीशी संबंधित आहेत. पहिला आपण पाहिला रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. त्या सिद्धांतानुसार कंपनीशी व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावली वाचलीच पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे, असा पहिला सिद्धांत सांगतो. दुसरा सिद्धांत आपण पाहिला अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाने समोरच्या विश्वासाने व्यवहार करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक होता कामा नये याची जबाबदारी या अंतर्गत व्यवस्थापनाने घेतली पाहिजे, असा कायदा सांगतो. आणि तिसरा आपण सिद्धांत पाहिला तो म्हणजे अधिकारबाह्य सिद्धांत. आणि या सिद्धांतानुसार आपल्या लक्षामध्ये येईल की कोणतीही कृती करताना ती घटनापत्रक आणि नियमावलीच्या अधिकाराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घेतली पाहिजे. आणि जर अधिकारबाह्य कृत्य केलं तर ते कंपनीवरती बंधनकारक राहत नाही. ते कृत्य बेकायदेशीर किंवा अवैध समजले जाईल. तर असे हे 3 महत्त्वाचे सिद्धांत होते, जे कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावलीशी संबंधित होते आणि त्याचा आता आपण अभ्यास केलेला आहे. थँक यू.